असे काहीतरी विचित्र धमकीचे वगैरे पत्र येतात अजूनही म्हणजे? हो, काम असते ना. त्यामुळे मला एक अशीच सहज केस आठवते. पुण्याच्या आजूबाजूच्या एका सिटीमध्ये एक हॉटेल है. तूने जुना स्टाफ निकाल के सब अपने मर्जी के लोग और जमचे भर दिए, जाने कुछ नहीं आता उनको, क्वालिटी नहीं है और उनको पगार ज्यादा दिया है और जो कुछ बाकी बचे हैं उनको बहुत कम पगार देते हो. स्टाफ को खाना और चाय नाश्ता कैफेटेरिया में है और HOD को खाना देते हो. अगर तुमने सबके स्टाफ को ऐसा सताना बंद नहीं किया तो स्टाफ के खाने में जहर मिला दूंगा, गेस्ट के खाने में या ऑर्डर में जहर मिला दूंगा, नहीं तो ओनर के खाने में ऑर्डर में जहर मिला दूंगा और फिर HOD के शाम के खाने में जहर मिला के दूंगा. आता हे पत्र जेव्हा येतं तुम्हाला, की हिंदीमध्ये पत्र तुम्हालाही माहिती हिंदीमध्ये दिसते. आता ह्यातलं सगळ्यात महत्वाचं खरं तर की ह्या सगळ्या पत्रामध्ये तुम्हाला फुल स्टॉप दिसणार नाही, दंड दिसते. आणि दंड हा फक्त जो हिंदी मीडियम मध्ये शिकलेला आहे, ज्याला हिंदी लिहायची रोजची सवय आहे, तोच दंड देऊ शकतो. हिंदी लिहिताना आपल्याकडनं कळत न कळत फुल स्टॉप येतो ना, आपण डॉट मारतो. ते सगळे रेझ्युमे काढले मी, त्यात एक 4 लोक आम्हाला मिळाली की 12वी पर्यंत हिंदी मीडियम मध्ये शिकलेली आहेत आणि असं करता करता एकदम व्यवस्थित हस्ताक्षर त्याचं एकमेकांना 100% मॅच.